उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांची भ्रष्ट नक्कल केल्याचे प्रकरण आता चांगलेच तापले आहे। ही नक्कल किंवा मिमिक्री तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी संसदेबाहेर केली होती। सिंधुदुर्गात या घटनेचे तीव्र पडसाद उमटलेत। सिंधुदुर्ग नगरी येथे आज भाजपकडून आंदोलन छेडण्यात आले। यावेळी इंडिया आघाडी विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। उपराष्ट्रपति जी का अवमान नहीं। जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण देशभर जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी आज अशा एका निषेध आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे की संसदेला जे काही पावित्र्य आहे संसदेचे ते भंग करणाऱ्या घटना गेल्या काही दिवसांमध्ये विरोधकांकडून घडत आहेत। सन्माननीय उपराष्ट्रपती साहेबांच्या व्यक्तिमत्वाची भ्रष्ट नकल करत एका तृणमूल नामक पक्षाच्या एका कल्याण बॅनर्जी नावाच्या खासदाराने संसदेच्या आवारामध्ये त्यांची नक्कल केली। आणि त्याहूनही अत्यंत वाईट असं दुर्दैवी असं आहे की जे पंतप्रधान पदाचे संभाव्य उमेदवार असं विरोधी पक्ष म्हणतंय त्या बंटी उर्फ राहुल गांधींनी त्याचं व्हिडिओ चित्रण केलं। आणि ही गोष्ट अत्यंत काळिमा फासणारी आहे आपल्या संस्कृतीला। जो भारत विकसित भारताची संकल्पना घेऊन भारतीय जनता पार्टी 2047 पर्यंत भारताला वेगळ्या दिशेने नेतोय। आणि अशा परिस्थितीमध्ये जर असे दरिद्री मानसिकतेचे विरोधक आपल्याला मिळाले की जे चांगलं काम करणाऱ्या संविधानिक पदावर असणाऱ्या लोकांची नक्कल करणार, संसदेच्या बाहेर चांगलं विधायक काम कोणतं करणार नाही, तर भारतीय जनता पार्टी किंवा देशातील सगळीच जनता त्यांच्या विरोधात उभी राहील, त्यांचा निषेध करेल। आणि अशा पद्धतीचं निषेध आंदोलन आपण या ठिकाणी करत आहोत।